हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत आणि खस्ता मूग डाळीची कचोरी कशी बनवायची ती बघणार आहे. तुम्ही ही लहान मुलांना डब्यामध्ये किंवा कुठे फिरायला वगैरे ट्रिपला वगैरे जात असेल तर हे करून द्यायला खूप छान आहे. तर आज आपण मूग डाळीची कचोरी कशी बनवायची ती बघणार आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता ती मी 1 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून ती भिजवून ठेवू शकता, म्हणजे लवकर भिजते. आता मी हे 1 तासासाठी तसंच ठेवून देणार आहे. इथे 1 तास झालेला आहे. मूग डाळ छान अशी भिजलेली आहे. बघू शकता. आता ही आपण काढून मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर अशी आपण वाटून घेणार. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. तर थोडीशी अशी जाड वाटून घ्यायची. त्यातलं पाणी पूर्णपणे आपण हे काढून कोरडी अशी जाडसर वाटून घेणार आहोत. त्यात थोडं पण पाणी ठेवायचं नाही. इथं बघू शकताय अशी जाडसर अशी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही त्याची. आता आपण कचोरीचं कोटिंग बनवून घेणार आहोत. इथं मैदा घेतलेला आहे मी 2 वाट्या आणि हे चाळून घेणार आहे, म्हणजे ज्यामधली घाण वगैरे असेल ती चाळणीमध्ये राहते. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तर हातावरती असा ब्रश करून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि 4 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे. हे तूप मी फक्त पातळ करून घेतलेलं आहे, असं गरम वगैरे करून घेतलेलं नाही. आता हे आपण याला पिठाला चांगलं असं चोळून घेणार आहोत, म्हणजे कचोरी छान अशी खुसखुशीत होते. असा हातात मुटका झाला की आपलं हे तूप चांगलं लागलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा बनवून घेणार आहोत. जास्त सैल पण बनवायचं नाही आणि घट्ट पण बनवायचं नाही. आपल्याला मऊ असं जरा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथं आपला हा गोळा पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. आता त्यानंतर आपण कचोरीच्या आतलं सारणामध्ये जो मसाला लागतो ना, तो मसाला करून घेणार आहोत. पॅन मध्ये मी 1 चमचा बडीशेप घातलेली आहे, जिरं 1 चमचा आणि धने 1 चमचा घातलेले आहेत. आता हे आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घेणार आहोत. खमंग असं भाजून घेणार आहोत. ह्याचा वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथं भाजून झालेला आहे छानपैकी, खमंग असा याचा वास सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करून हे थोडं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण असे जाडसर वाटून घेणार आहोत. आता इथे हे थंड झालेलं आहे. आपण मिक्सरमध्ये हे जाडसर असं वाटून घेणार आहोत. तुम्ही असं खलबत्त्यामध्ये सुद्धा हे बारीक करून घेतलं तरी चालेल, थोडंसं जाडसर असं. तर इथं आपला हा मसाला तयार झालेला आहे. थोडं जाडसरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. बघू शकता असं जाडसर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. आता इथं मी कढईमध्ये 2 छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे आणि जो आपण आता मसाला तयार करून घेतला आहे तो याच्यामध्ये मी 2 चमचे
घालून घेतलेलं आहे. आणि आता हे चांगलंच आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. 5 सेकंद आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे आलं बारीक किसून घेतलेलं आहे ते घालणार आहोत. तुम्ही लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण पण त्याच्यामध्ये घालू शकता बारीक करून. आणि मिरची घातलेली आहे. आता हे 5 सेकंद आपण असं चांगलं असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता पाव चमचा हिंग घातलेला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा. 1 चमचा गरम मसाला. आता हे आपण चांगलं 1 मिनिट आपण हे तेलामध्ये असं परतून घेणार आहोत. छान असं भाजून घेणार आहोत त्यामध्ये. आता एकदम थोडं आपण मीठ घालून घेणार आहोत. आणि हे चांगलं असं परतून घ्यायचा मसाला. इथं मसाला आपला 1 मिनिट चांगला परतून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हे 4 चमचे बेसन घालून घेतलेले आहे. आता हे बेसन आपण चांगलं असं याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. ह्याच्यातला जो कच्चापणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. बेसन चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये. आता आपण मगाशी थोडंसंच मीठ घालून घेतलेलं होतं. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आपण थोडंसं अजून मीठ घालून घेणार आहोत. आता इथं आपलं हे बेसन छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे मूग डाळ आपण जी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली होती ती आपण आता ह्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि ही चांगली अशी आपण त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. हे मूग डाळीचा ओलसरपणा पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. आणि ही मूग डाळ कच्ची आहे त्यामुळे आपल्याला ही चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आणि अशी आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. आता ही मुगाची डाळ कच्ची आहे त्यासाठी आपण आपल्याला थोडंसं पाण्याचा हापका घालून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपण डाळ शिजवून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं आहे नाहीतर कढईला खाली लागू शकतं ते. आता थोडंसं आपण 1 चमचा साखर घालून घेतलेली. आणि ही पूर्ण अशी आपण कोरडी होईपर्यंत आपल्याला हे चांगली परतून घ्यायची आहे. 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता. तर बघू शकता कशी डाळ अशी पूर्ण अशी कोरडी झालेली आहे. आणि थोडंसं आपण चिमूटभर बेकिंग पावडर घातलेली आहे. आता हे बघू शकता किती छान असं कोरडं झालेलं आहे पूर्ण मिश्रण. यातला पूर्ण ओलसरपणा आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे कचोरी जास्त दिवस टिकते. 4-5 दिवस ही कचोरी टिकते. किंवा तुम्ही प्रवासाला वगैरे पण घेऊन जाऊ शकता. आता हे आपण थंड झाले की याचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत. एवढी साईज आपल्याला ही गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला मिनी कचोरी बनवायची असेल तर त्याच्यापेक्षा पण छोटे गोळे बनवून घ्या. तर इथं आपले हे एवढे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आणि इथं पीठ पण छान असं मुरलेलं आहे. परत आपण थोडंसं हे मळून घेऊ. आता त्याचा एक आपण गोळा घेऊ. छोटासा असा गोळा करून घ्यायचा
आणि आपण मोदकासाठी जसं आपण बनवतो ना तसं बनवायचं, किंवा तुम्ही डायरेक्ट पोळपाटावर पण लाटून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ते आपण जे तयार केलेलं सारण आहे ते भरू शकता. आता असं आपण हे करून त्याच्यामध्ये तो आपण जो सारणाचा लाडू बनवलेला आहे तो आपण घालून घेणार आहोत. आणि सगळीकडे असं आपण व्यवस्थित त्याला असं बंद करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित असं आपण सगळीकडून पॅक करून आपण राहिलेले जे पीठ आहे ते आपण काढून बाजूला ठेवायचं आणि असं हाताने थोडस असं मध्ये आपण दाबून घ्यायचंय आणि पोळपाटावरती आपण थोडस असं लाटून घेणार आहोत. जेवढे कचोरीची साईज असते ना तशी आपण बनवून घेणार आहोत. आणि तुम्ही ही छोटी साईज पण बनवू शकता, मिनी कचोरी सुद्धा बनवू शकता. म्हणजे मुलांच्या डब्यात वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही मिनी कचोरी पण बनवू शकता. आता मी एवढी साईज बनवलेली आहे. अशा साईज मध्ये आता मी सगळं बनवून घेणार आहे. सुरुवातीला मी 4-5 बनवून घेणार आहे. तुम्ही हे असं डायरेक्ट तुम्हाला हातावरती असं जमत नसेल तर डायरेक्ट तुम्ही असं पोळपाटावरती असं लाटून घ्यायचं आणि मग ते सारण भरायचं त्याच्यामध्ये. तर हे असे आपल्याला बनवायचे आहेत कचोरी. आता इथं मी बाकीचे बनवून घेते. इथं मी 5 बनवून घेतलेले आहेत. आता इथं तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि गरम आपल्याला तेल हे जास्त गरम करायचं नाही, नॉर्मलच गरम करायचं आहे. जसं आपण बालुशाहीसाठी गरम करतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचंय. त्यासाठी पिठाचा गोळा अगोदर टाकून बघायचा आहे. एकदम हलकेशी बुडबुड आले की मग आपल्याला त्यामध्ये हे कचोरी सोडायची आहे. आणि कचोरी सोडली की पहिला आपल्या तेलाची तळाशी जाऊन बसते आणि नंतर हळूहळू वरती येते. आता जेव्हा हळूहळू वरती येते तेव्हाच आपण असं चमच्याच्या साहाय्याने किंवा अशा झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पलटी करायची आहे. त्याच्या अगोदर आपण त्याला जराही हात लावायचा नाहीये. आता हे तळायला आपल्याला जवळ-जवळ 4 ते 5 मिनिटं लागतात. एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इथं आपले हे कचोरी तळून झालेली आहे. आणि नंतरच्या वेळेला पण आपल्याला हे करताना तेलाचं टेम्परेचर चेक करूनच आपल्याला ही कचोरी सोडायची आहे. जर जास्त गरम असेल तर आपण थोडं गॅस बंद करून 2 मिनिटं थंड व्हायची वाट बघायची. तुम्ही बघू शकता इथं गोळा टाकलेला आहे. पण लगेच त्याला बुडबुडे यायला लागलेले आणि लगेच वर आलेले. त्यामुळे आपले हे तेल खूप गरम झालेलं आहे. थंड झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये ही कचोरी घालून घेणार आहोत. आता इथे मी 2 घातलेल्या होत्या. व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. तर बघू शकता अशी कचोरी हळू वरती यायला लागते. त्याच्यानंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही एकाच वेळी 2 किंवा 3 सोडू शकता. तुमची कढई केवढी मोठी आहे त्याच्यावरती आहे. तर बघू शकता किती छान अशा फुगलेल्या पण आहेत आणि खुसखुशीत पण झालेले आहेत. फक्त तेलाचं टेम्परेचरच एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. जास्त तेल आपल्याला गरम करायचं नाही कडकडीत. एकदम नॉर्मल थोडंसंच गरम करायचंय. तर बाकीच्या पण आपण इथं कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत.
बघू शकता किती छान अशा फुगलेल्या पण आहेत आणि छान अशा खुसखुशीत पण झालेल्या आहेत. तुम्ही हे मिरची बरोबर पण खाऊ शकता आणि गोड चटणी किंवा तिखट चटणी आहे त्याच्याबरोबर हे खाऊ शकता. तर इथे ही आपली खुसखुशीत आणि खस्ता अशी मूग डाळीची कचोरी तयार झालेली आहे. मी एक तुम्हाला आतमध्ये फोडून दाखवते. तर बघू शकता आतलं सारण पण किती छान असं त्याला लागलेलं आहे आणि खुसखुशीत अशी झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.